नमस्कार मैत्रिणींनो, स्वदेश फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुलसी। आज मी तुम्हाला 38 साइजचे ब्लाउज कटिंग करून दाखवणार आहे। कटोरी ब्लाउजचे ब्लाउज। आता मैत्रिणींनो, आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी हे दिलेले माप आहे त्याचे मेजरमेंट घ्यायचे आहे। तर इथे मेजरमेंट घेताना प्रथम मी पाठीची उंची घेतली। तर मागील उंची आहे 13.5 इंच। त्यानंतर मी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे। इथे आपण जिथे हुक्स लावतो तिथून हा छातीचा चौथा भागाचे मेजरमेंट घ्यायचे। तर इथे आता छातीचा चौथा भाग किती आला बघा, बरोबर 9.5, म्हणजे छाती आहे 38 इंचाची। आता इथे कमरेचा चौथा भागाचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर कमरेचा चौथा भाग किती आला बघा, इथे आला 8.5 इंच, म्हणजे कंबर आहे 34 इंचाची। आता इथे हाताची उंची घ्यायची आहे। हाताची उंची घेतली आपण, हाताची उंची आहे 10 इंच। दंडघेराचं माप घ्यायचं। इथे दंडघेराचं माप आहे इथे 5, म्हणजे टोटल दंडघेराचं माप आहे 10 इंच। बघा, हे बेसिक मेजरमेंट झालं। आता इथे गळ्याची उंची घ्यायची। तर मी मागील भागात तुम्हाला सांगितलं होतं गळ्याची उंची कशी घ्यायची, तर सरळच घ्यायची। आता इथे गळ्याची उंची आहे 8 इंच। आता इथे काय करायचं आहे, पुढच्या उंचीचं गळ्याचं माप घ्यायचं आहे। तर इथे टेप लावायचा। तर गळ्याचं पुढच्या उंचीचं माप आहे बघा, सरळ बघितलं बरोबर 5.5 इंच माप आहे। तर या पद्धतीने आता आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत। मी तुम्हाला इथे शोल्डरचं माप दाखवलं नाही, पण शोल्डरचं माप घेताना मी तुम्हाला सांगितलं होतं की नेहमीच जर लहान गळा असेल तर शोल्डरचं माप हे तुम्ही 5.5 इंच घ्यायचं आहे, आणि मोठा गळा असेल तर तेच माप तुमचं कमी होणार आहे। ठीक आहे, तरी पण तुम्ही नीट हे समजून घ्यायचं आहे की आता आपल्याला कुठे कुठे थोडंसं कमी जास्त करायचं आहे हे पाहून घ्यायचं आहे। तर आता इथे बघा काय करायचं आहे, आता आपण प्रथम उंची घेणार। तर उंची किती आहे 13.5 इंच बरोबर। आता नेहमीप्रमाणे इथे पुढचा भाग आणि मागचा भाग हा एकाच पेपरमध्ये कटिंग होणार आहे। तर आता आपण इथे घेतलं ब्लाऊजच्या उंचीचं माप। तर ब्लाऊजची उंची आहे 13.5, म्हणजे ही तयार उंची आहे। त्याच्यामध्ये आता आपण किती प्लस करणार आहोत, 2 इंच। मी सांगितलं तुम्हाला मागे उंची प्लस 1 इंच आणि पुढे उंची प्लस 2 इंच। इथे आपण आता 2 इंच प्लस केलं। आता इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डरचं माप टाकताना आपण इथून घेणार आहे 5.5 इंच बरोबर। त्याचप्रमाणे आपण मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंड्याचं माप काय करायचं, जे शोल्डरचं माप आहे तेच मुंड्याचं माप घ्यायचं आहे। मग मुंड्याचं इथे माप टाकलं मी 5.5 इंच, एक मार्क इथे करून घेतला बरोबर। आता इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर छातीचा चौथा भाग टाकताना मुंड्याच्या हे जर शेवट होतो तिथून ह्या कोपऱ्यापासून छातीच्या चौथा भागाचं माप टाकायचे। छातीचा चौथा भाग आपण किती काढला 9.5 इंच, म्हणजे 38ची छातीचा चौथा भाग 9.5 इंच। आता इथे एक मार्क करून एक रेष ओढून घ्यायची आहे। या पद्धतीने ही रेष मी ओढून घेतली। आता इथे काय करायचं आहे, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही मार्जिन घ्यायचं आहे। इथे मी 2 इंच मार्जिन घेतलं, हे मी घेतलं 2 इंच मार्जिन। ही रेष सरळ करून घेतली। आता इथे काय करायचं आहे, कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे। तर कमरेचा चौथा भाग किती झाला 8.5 इंच। इथे 8.5 इंचावरती मार्क करायचा आहे। हे बघा मैत्रिणी, मापे थोडीशी पाव इंच किंवा 1/4 इंच जास्त झाली तरी चालते, पण माप कमी घ्यायचं नाही। माप कमी घेतलं तर ब्लाऊज आपल्याला शिवताना सुद्धा कमी पडतो। वाटलंच तर आपल्याला थोडीफार फिटिंग करता येते। इथे कमरेचं चौथा भागाचं माप टाकल्यानंतर आता इथे काय पाहिजे आपल्याला, मी सांगितलं तुम्हाला। तर इथे तुम्ही 2.5 इंच प्लस करायचे, म्हणजे मागे टक्सची उंची 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता ही रेष सरळ करून घ्यायची आहे। आता काय करायचं, ह्या रेषेचा आणि ह्या रेषेचा एक बॉक्स करून घ्यायचा आहे। आता इथे काय करायचं, हा जो काटकोन तयार झाला तिथे बरोबर 1.5 इंच मागील मुंडा खोलीसाठी आणि पुढे 1 इंच पुढील मुंडा खोलीसाठी एक मार्क करायचा आहे।
आणि नंतर तिथे असा शेप द्यायचा आहे. हा असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा मी असा मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. तुम्ही पण असा आकार द्यायचा आहे. झालं? इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे. बघा, सतत हे बेसिक माप येतच असतं. आता इथे काय करायचं आहे, पुढच्या गळ्याची उंची द्यायची. तर पुढच्या गळ्याची उंची आहे 5.5 इंच. तर ऑलरेडी आपलं 5.5 इंचावरती मार्क आहे. त्यामुळे काय करायचं आहे, आता इथे गळ्याची खोली द्यायची. म्हणजे गळा किती रुंद हवा आहे ते द्यायचं आहे. तर इथे मी 2.5 इंच गळ्याची रुंदी देणार आहे, बरोबर. आणि इथे 2.25 इंचावरती मी एक खूण देणार आहे. म्हणजे इथे जर 2.5 इंच असेल तर इथे तुम्ही 2.25 इंच घ्यायचं कटोरीसाठी. ठीक आहे. आता ही रेष सरळ करून बॉक्स करून घ्यायचं आहे. ही रेष मी सरळ करून घेतली. आता इथे काय करायचं आहे, इथे तुम्ही गळ्याचा एक शेप द्यायचा आहे. या पद्धतीने गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला नेहमीप्रमाणे योगपट्टीचं माप टाकायचं आहे. तर योगपट्टीचं माप टाकताना इथून 3 इंच, इथे पाठीमागच्या साईडनी 3 इंच आणि इथे पुढच्या साईडनी 3.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची, बरोबर. पण ही 3 इंचाची खूण आणि ही 3 इंचाची खूण इथे सरळ करून आणि जे 1/2 इंचाचा आहे तसा शेप द्यायचा आहे. म्हणजे आपली योगपट्टी तयार होते. या पद्धतीने आपली योगपट्टी तयार झाली आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, कटोरीचं आपल्याला मेजरमेंट टाकायचं. तर आपल्याला आता कस्टमरने ऑलरेडी मेजरमेंट दिलं आहे. तर त्या पद्धतीने आपण आता कटोरीचं मेजरमेंट काढूया. बघा, ही जी पट्टी जी आहे ही हुक पट्टी आणि ही लूप पट्टी. म्हणजे ही इथे हुक लागतात आणि इथे त्याचं काजं तयार होतं. तर ह्या पट्टीचं मेजरमेंट न घेता आपल्याला काय करायचं, इथून आता कटोरीचं माप घ्यायचं. हे बघा, इथे कटोरीचं माप आलं 6 इंच. 6 इंच. तर आपण पण इथे 6 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे. 6 इंचावर एक मार्क करून घ्यायचा. आता इथून मी ही रेष 2 इंचावरती सरळ करून घेणार. तुम्ही पण अशी ही रेष सरळ करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला नेहमीप्रमाणे काय सांगितलं की इथून त्या काटकोन ज्यावर कोपरा आहे तिथून तुम्ही 1.5 इंच आत यायचं आहे आणि इथे मार्क करायचं आहे, बरोबर. आणि इथे काय करायचं आहे, 1/2 इंच तुम्ही वरती जायचं आहे, बरोबर. आणि ही खूण आणि ही खूण अशी मिळवायची. म्हणजे ही रेष आणि ही रेष अशी जॉईंट करून घ्यायची. बघा, इथे तुम्हाला कटोरीचा शेप आला. तुमचं मेजरमेंट बरोबर असेल तर तुमच्या ह्या रेषासुद्धा मिळून येतील. तुमचं मेजरमेंट चुकीचं असेल तर ह्या रेषा बाहेर जातील. आता काय करायचं मैत्रिणींनो, हा पेपर पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे. पहिलं बाहेरून कटिंग करून घ्यायचं आणि पेपर सिंगल झाल्यानंतर आतलं कटिंग करून घ्यायचं आहे. आता हा आपण पेपर सिंगल करून कटिंग करून घेणार आहोत. आता आपण काय करायचं आहे, आता पुढचा मुंडा खोली टाकून घेणार आहोत. मी इथे पुढचा मुंडा खोली टाकून घेतला. आता इथून आपण योगपट्टी सेपरेट करणार आहोत. योगपट्टी सेपरेट केली, बरोबर. आता आपण कटोरी ते सेपरेट करून घ्यायची. एक आपण सेपरेट करू. बघा मैत्रिणींनो, कटोरी आपली 6 इंच आहे, बरोबर. मुंडा खोली आपण इथे किती घेतली, 5.5 इंच. ठीक आहे. आणि ही आपली योगपट्टी निघाली इथे 3.5 इंच आणि इथे 3 इंच.
ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं. आता काय करायचं आहे, आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे. तर मी ते कटोरी वाढून घेते. बघा, कटोरी वाढवताना काय करायचं आहे, सेम असंच कटोरीचं तुम्ही एक शेप देऊन डायग्राम करून घ्यायचा आहे. मी असा शेप देऊन डायग्राम करून घेते. खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहे मैत्रिणींनो. तुम्हाला अजिबात जास्तीत जास्त गणितं करावी लागणार नाही आहे. त्याच्यामुळेच माप नीट समजून घ्या. हे बघा, असा कटोरीचा हा एक आपण छापा करून घेतलेला आहे. म्हणजे सेम ह्या कटोरीवर ठेवून वाढून घ्यायचा आहे. आता इथे मी सांगितल्याप्रमाणे नेहमी तुम्हाला काय सांगते की इथून तुम्ही 1 इंच, मग ही 1 इंच रेष तुम्ही क्रॉसमध्ये घ्यायची आहे. ठीक आहे, इथे एक मार्क केला बरोबर. इथे 1.5 इंच सरळमध्ये ठेवायचं आहे. इथे 1.5 इंचसाठी एक मार्क केला बरोबर. आणि इथे पाव इंच, म्हणजे या कोपऱ्यापासून पाव इंच आपण शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत. मग ही रेष आणि ही रेष बरोबर जोडून घ्यायची आहे. आणि ही रेष आणि ही रेष आपण जोडून घेऊ. आणि ही रेष आणि ही रेष जोडून घ्यायची. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला कळलं. आता काय करायचंय, याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटर काढताना इथून टेप ठेवायचा हा शेवटपर्यंत आणि इथे टेप हा मिळवायचा. म्हणजे जो आपल्याला भाग मिळतो तो हा सेंटर असणार आहे आपला. तिथून ही रेष सरळ करून घ्यायची आहे. ही रेष सरळ करून घ्यायची. आता इथे काय करायचं, छाती मोठी आहे, लहान छातीसाठी 1.25 इंच, मोठ्या छातीसाठी 1.5 इंच. आता इथे 1.5 इंचावर एक खूण करून ही रेष आणि ही रेष मळून घ्यायची आहे. ही जोडून घ्यायची आणि ही रेष जोडून घ्यायची. ठीक आहे, आता इथे काय करायचं आहे, ही कटोरी कट करून घ्यायची. आपली कटोरी ही तयार आहे. तुम्ही अशा पद्धतीने कटोरी कट करा, ठेवा. तुमच्या ह्या कटोऱ्या ज्या आहेत ते प्रत्येक मापांसाठी, म्हणजे मोठं जे माप असेल त्यासाठी ह्या चालतात. 36 इंचासाठी चालेल. या पद्धतीने कटोरी कट केली. आता काय करायचं आहे, ह्या कटोरीचं आपल्याला सेंटर घ्यायचं. आता इथे काय करणार आपण, 1.5 इंच शिलाई वजा करणार. आणि उंची आता किती देणार, आता इथे आपण बरोबर 3 इंचाची उंची द्यायची आहे. आणि आता हे आपण असं जोडून घेणार आहोत. जोडल्यानंतर ही झाली आपली कटोरी तयार. इकडे जरासं लेवल करून घ्यायची. तुम्ही सुद्धा इथे लेवल कटोरीची करून घ्यायची. ठीक आहे, बघा किती सुंदर कटोरी आली मैत्रिणींनो. या मुंड्याला परफेक्ट आहे की नाही बघा. परफेक्ट आपली अशी कटोरी तयार झालेली आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुमचे जर काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला विचारू शकता. धन्यवाद.